जे जे दिसे ते ते नाशवंत वर्तमानी अनुभवा येत आयसे आसूनी मज प्रत अमरत्व कैसे असे अरे तुला माहित आहे म्हणले जगामध्ये जन्माला आला ना त्याला मरण निश्चित आहे. जन्मतो तो मरतो, परंतु लोकांना माहित नाही की मेल्यानंतर पुन्हा आपला जन्म येते नाही का, पुन्हा आपल्याला जन्म आहे हे माहित नसल्यामुळे लोक काय करतात, पापा करतात, दुसरं वागतात, नकोच वागतात. का आपला पुढल्या जन्माने काय हे पुढेवारी काही सांगते नंतर काय तसं नाहीये. हे सत्य आहे. आपल्याला पुन्हा जन्म आहे. कोणता जन्म आहे तर आपल्या कर्माप्रमाणे आपला पुढचा जन्म मिळणार आहे. 84 लक्ष येऊन आपला भटकायचं आहे. फक्त मनुष्य देह दिला केवळ याच जन्माला येऊन आपण चांगलं वागायचं, पुढचा जन्म चांगला घ्यायचा आपल्या हातामध्ये आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अरे पुष्करा तू तसं का आमोर समजू नको, तू जरी रामवंशाचा असला तर तू संपणारच आहे अशा परिक्षेत्राने बोलतो. झाला असेल आयुष्य पूर्ण तरी तो बाणे येईल मरण परी तुझा बाण तोडून दुखंड करीन यावे. हा आणि अशा प्रकारे काही जरी झालं तर तुझा जो बाण आहे म्हणजे दुखंड करतो ते तुकडे तुकडे करतो. अशा प्रकारे पुष्करच्या बाणाबद्दल चित्रांग बोलायला. जरी हे न घडे माझेनी तरी बोलतो प्रतिज्ञा वचनी जे तीर्थ मार्ग अवरोध होनी यम यातना भोगिती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता जरी तुला पटत नसतं कळत नसतं तरी सुद्धा तुला जे बी यातना भोगावं लागतातच अशा प्रकारे बोलू लागलाय. तैसेच एकादशी ते निंदिती ते नरका प्रती जाती ते पातके मज हाती घडले ऐसे. अरे माझ्या हातून जर काही पराक्रम झाला नाही तर ज्या लोकांनी काही पाप केले ते पाप मला लागतील. जर मी माझा पराक्रम दाखवला नाही, मी जर त्या ठिकाणी तसं केलं नाही तर ती पाप मला लागतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी चित्रांग बोलायला. आता सोडी मजवरी बाण टाकी तो क्षणे दुखंड करून ऐसे ऐकोन या वचन पुष्कळ संधान चित्रांग सांगितलं म्हणजे आता ते पराक्रम दाखवायला म्हणजे सोड म्हणजे बाण, जेवढे बाण तू सोडशील ना ते सगळे तुकडे करून टाकतो म्हणले मी. हा अशा प्रकारे नाही केलं तर मी अनेक पापाचे मध्ये पडेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी चित्रांग पुष्कराला बोलतो. आणि आकर्ण ओढून या बाण म्हणे जो कार गुणंदन तयाचे चरणे अंतकरण सत्य माझे असेल जरी. अशा मी जर सत्याला बघत असेल तरच माझे बाण काय करते पराक्रम करून दाखवतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी चित्रांग त्या पुष्कराला बोलू लागले. स्वस्त्री वाचुनी सर्व योषिता मानिल्या सती जरी माता तया सत्यवान तत्वता शत्रुशीर उडविल. ते पुन्हा आयसे वदोनिया वचन त्वरित गती सोडीला बाण तेजे जैसा चंड किरण वाटे कल्पांत होईल. आणि अशा प्रकारे बोलला, रागात बोलला, त्वेषात बोलला आणि बाण सोडला बरोबर त्याची गती विचित्र झाली नाही का. अशा प्रकारे चित्रांगाने बाण सोडलेलं आहे. पुष्कराच्या अवस्था बिकट झालेले आहे. पुष्कर आणि चित्रांग दोघांमध्ये घनघोर दिसू लागले. इतक्या माझी चित्रांग वीर सोडितायसाची तीव्र शर भासे प्रलयाग्निसाचार सृष्टी ग्रासून भरत कुमाराचे म्हणजे त्या ठिकाणी पुष्कराचे बाण असंख्य बाण सोडलेले आहेत. त्याच्यावर चित्रांगाने सुद्धा भयंकर बाण तीव्र सोडले आहेत. अशा प्रकारे दोघांच्या मध्ये घनघोर इथं सुरू झालेलं आहे. दोन्ही बाण परस्पर भिडती तय अग्नी ज्वाळा निघती शेने जाळी तलक्षिती आयशे वाटे सकाळी. आणि ज्यावेळेस दोघांचे बाण सोडले, दोघांचे बाण एकमेकाला थडकू लागले, थडकल्यावर ठिणक्या उडू लागल्या, आग लागू लागली. त्या जंगलामध्ये जशी आग लागावी त्या बाणाच्या ठिणक्यामुळे त्या जंगलामध्ये मोठा वणवा पेटला. अशी अवस्था त्या जंगलाची झाली. चित्रांगाचे बाणे करून पुष्कळ बाण झाला भेदन ते पाहून या शत्रुघ्न दचकला पूर्ण. ज्यावेळेस होता चित्रांगाच्या बाणाने पुष्कर बेशुद्ध पडला त्यावेळेस हा शत्रून सुद्धा घाबरला. अरे म्हणजे एवढा आपला शूर पराक्रमी पोरगा तो सुद्धा बेशुद्ध पाडला. आणि म्हणून प्रत्येकदा शत्रुघ्नाने सुद्धा त्यांचा पराक्रम पाहिला. आणि काय म्हणतो शत्रू बघा. सेने माझी आहाकार म्हणती व्यर्थ गेले प्रतिनियोत्तर इतक्या माझी बाण अर्ध सत्वर चित्रांग कंठी लागला. अशा प्रकारे त्या चित्रांगाच्या कंठाला बाण लागलेला आहे. गर्जना जोरात सुरू झालेली आहे आणि चित्रांगाच्या कंठाला बाण लागला. बरोबर पुढे काय झालं.
चुकले तिथं आपण दुसरा वेळ. नाही, घे. 2-0 आहे. तेने उडविले तयाचे शिर येऊन पडले भूमीवर आश्चर्य करती सकल वीर म्हणती केली आणि अशा वर्तले प्रकारे त्या धनुष्यबाण नाला कुठं छान नरड्याला आला. शिर तुटलं गेलं आणि तुटून ते जमिनीवर पडलं. फार मोठा पराक्रम केला. लोकांना पण आश्चर्य वाटलं. अशा प्रकारे सांगतात. चंद्रबिंब पडले भूवरी शिर भासे ऐशा परी शत्रुघ्न सैन्य माझारी जय जयकार गरजला अशा शत्रुसेनामध्ये जे जयकार झाला का त्याचं शिर उडवलं आकाशामध्ये आणि ते शिर जमिनीवर पडलं. ते पाहिल्यावर त्याच्या विरुद्ध जे पक्षी होते जे जयकार करून आले वा वा म्हणे काय पराक्रम केला म्हणे. काय शिर उडवलं जमिनीवर पाडलं बेशुद्ध केला. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू राहिले. चित्रांग पडता भूमीवरी पुष्कळ शिरला विहांतरी अपार क्षण क्षणा भीतरी मारित चालला एक आणि त्यावेळेस पुष्कळ पडलेला आहे. कोण चित्रांक पडले नाही का? चित्रांक पेन चित्रांक पडला. चित्रांक पडलेला आहे नाही का? आणि पडल्याबरोबर पुष्कळ पुढं युद्धामध्ये सरसावलाय. पुढे सैन्यामध्ये घुसलेला आहे आणि असंख्य सैन्य मारू लागलेले आहे. आता पुढील अध्यायी जाण तेथे येईल सुभाव आपण शोक करील दारुण पुत्रा कारणे सुभाऊचा मुलगा चित्रांग आहे. तो युद्धामध्ये पडलेला आहे. तो विष्णू पडल्यामुळं त्याच्या सुभावाला अत्यंत वाईट वाटले. आता आपण युद्धाला जावं असं त्याचा वडील नाही का त्या ठिकाणी बोलू राहिलाय. आता पुढच्या अध्यायामध्ये तो युद्धाला येईल आणि पुढची कथा काय आहे ते सावचेचा ऐका म्हणतो. पुत्र करतील समाधान मग युद्ध करील सुभाऊ जाण ती कथा रसा करीत सर्वन सर्व पापे पुढची नासती. कथा अशी आहे की सुभाव नावाचा जो आहे त्याचा वडील नाही का तो त्याने युद्धाला आलेला आहे आणि ती कथा गोड आहे. सावध चित्तानं ऐकावं डुकऱ्या मारू नये असं बोलतात. जो जो चाले कथानक तो तो गोड लागे अधिक सज्जन ऐका हुस कळीक दत्तदास प्रार्थित असे. ते बोला, पुढचं बोला. इथे श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेषवास्यायन संवादे रामाश्वमेधे पुष्कळ प्रतिज्ञा पूर्ण पुंडलिक गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान अवधूत चिंतनदुर्गे देव दत्त छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आहे. तिथे समोर आहे. म्हणून त्याचा जय जयकार.